हे स्टार्टअप टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलच्या संदर्भात जे अपडेट आहे ते अपडेट आपल्या सर्वांना माहिती आहे. अपडेट असं की 1 तारखेपासून म्हणजे 3 दिवस झालेले आहेत. आस्थापनांसाठी टॅब जो आहे तो टॅब ओपन झालेला आहे, म्हणजे जाहिराती येणं सुरुवात झालेली आहे. परंतु आपला जो प्रश्न पडलेला आहे, आपल्याला जो प्रश्न पडलेला आहे की जाहिराती 31 तारखेपर्यंत जाहिराती आहे, मग यानंतर आपल्याला पसंतीक्रम देणं सुरू होईल का? जागा नेमक्या किती येणार आहे? पसंतीक्रम कसं देता येईल? आणि यासाठी आपल्याकडनं असणारा हेल्पलाईन जे काही कक्ष आहे, मदत कक्ष आहे, जो आपल्यासाठी असणार आहे, या सर्व बाबींचा आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत किंवा अपडेट बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारा कोणतेही जे अपडेट्स असेल ते अपडेट आपण आपल्या चॅनलला कायमस्वरूपी देत असतो. एक लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला पसंतीक्रम देण्यासाठी जो वेळ आहे तो वेळ नेमका किती असणार आहे, पण त्यापूर्वी जाहिराती नेमक्या किती येणार आहेत आणि जाहिराती कधीपर्यंत असणार आहेत. आता आपल्याला माहिती आहे की जाहिराती सुरू झालेल्या 1 तारखेपासून आस्थापनांसाठी टॅब ओपन करून दिलाय. मग जेवढ्या काही संस्था ज्या आहेत या संस्थांनी किंवा ज्या काही जिल्हा परिषद शाळा असतील, मनपा असतील, नपा असतील किंवा इतर नगरपरिषदेच्या शाळा असतील, आश्रमशाळा असतील, मागासवर्गीय आश्रमशाळा असतील, यांच्या माध्यमातून ज्या काही संच मान्यता आहे 25-26 ची जे संच मान्यता यांनी केलेली आहे नवीन शैक्षणिक धोरणानुसार, तर नवीन जी काही संच मान्यता जो आहे त्यानुसार संच मान्यता ज्या आस्थापनांनी केली आहे त्याच आस्थापनांना ही संधी मात्र जाहिरातीसाठी आहे आणि त्याच आस्थापनांना जाहिराती देता येणार आहे. म्हणजे मागासवर्गीय कक्षाकडनं ज्यांनी जाहिराती तयार करून घेतल्या, म्हणजे रोस्टर क्लिअर करून घेतलेल्या, बिंदूनामावली ठरवून घेतलेल्या अशा सर्वांना या ठिकाणी संधी मिळणार आहे. परंतु ज्यांनी केलेल्या नाहीये त्यांच्या संदर्भात मात्र वेगळं काहीतरी आहे. पण आपल्याला आता जाहिराती नेमक्या किती येणार आहेत? तर जाहिराती 10,000 येणार आहे की 15,000 येणार आहे, तर आपल्याला कधी समजणार? तर 31 तारखेपर्यंत आपल्याला त्या जाहिराती आपल्याला समजणार आहे. 31 तारीख झाल्यानंतर आपल्याला जाहिराती किती संस्थांनी दिल्या, किती नपानी, मनपानी, स्थानिक स्वराज्य संस्थांनी दिल्यात हे आपल्याला आकडा समजणार आहे. आणि आपल्याला माहिती आहे की जे काही सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनामध्ये आपण जर वाचलं असेल तर शासन दरवर्षी 100% पदभरती करत नाही, तर 80% पदभरती करतात. परंतु वेगवेगळ्या संघटना असतील, या संघटनांच्या नेते मंडळीच्या माध्यमातून आपल्याला एक मागणी पाठपुरावा करताना आपल्याला दिसत आहे की 100% ही पदभरती झालेली पाहिजे. मग 100% पदभरती झाली पाहिजे म्हणजे 100% जर पदभरती होईल तर कितीपर्यंत जागा येईल? तर 10,000 पेक्षा जास्त जागांचा आपण अपेक्षित आकडा आपण पकडतो आहे. यात संपूर्ण संस्था आल्या, त्या खाजगी आल्या, स्थानिक स्वराज्य संस्था आल्या, सर्व संस्था या ठिकाणी येणार आहे. मग ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया कुठेपर्यंत चालणार? ते 31 तारखेपर्यंत चालणार. मग 31 तारखे झाल्याबरोबर आपल्यासाठी स्टुडंटसाठी टॅब ओपन होणार आहेत का? आपल्या आस्थापना आपल्याला पसंतीक्रमची टॅब देणार आहेत का? नाही. तर आपल्याला 10 ते 15 दिवस पुन्हा त्यात पुढे लागणार आहे. म्हणजे 31 मे पर्यंत या सर्व गोष्टी होतील. त्यानंतर पुढची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया कोणती? तर पुढची प्रक्रिया असणार आहे की आपल्याला टॅब देणं. मग 10 ते 15 दिवसानंतर आपल्या 10-15 दिवसानंतर या सर्व गोष्टी आपल्यासाठी उपलब्ध होतील. पण त्यापूर्वी आपल्याला टॅब समजता येईल आणि या टॅबमध्ये आपल्याला समजेल की याच्यापूर्वी जे काही आपल्यासाठी जाहिराती येणार आहेत त्या जाहिराती नेमक्या किती येणार आहेत, म्हणजे किती जाहिराती आलेल्या आहेत, म्हणजे किती पदांची जाहिरात आली हे आपल्याला समजेल. आणि 10 दिवसानंतर आपल्याला टॅब उपलब्ध होईल. मग यानंतर टॅब उपलब्ध झाल्यानंतर आपल्याला पसंतीक्रमच्या बाबतीत सांगतोय की आपल्याला काय करता येईल. तर आपण एक हेल्पलाईन नंबर नाही तर हेल्पलाईन साठी आपण ग्रुप बनवतो आहे. जसा आता आपला ग्रुप स्नेहल स्टार्टअप टीचिंगचा आहे, तर त्या ग्रुपवरती तुम्हाला तुमचा जिल्हा, तुम्हाला तुमच्या ज्या काही जाहिराती येतील ज्या जाहिरातीचा अभ्यास आपल्याला करायचा आहे, या जाहिरातीमध्ये जर आपण अभ्यास केला तर नक्की आपल्याला समजेल की तुमची कॅटेगरी कोणती आहे, तुमचा स्कोर किती आहे, तुमचं माध्यम कोणतं आहे आणि तुमचं क्वालिफिकेशन काय आहे. या चारही गोष्टीनुसार तुम्हाला तुमचा जिल्हा पाहिजे आहेत का नोकरीसाठी, जिल्ह्याला लागून असणारे काही इतर जिल्हे आहेत म्हणजे विभाग तुम्हाला मिळायला पाहिजे का, नंतर कमी मार्क्स असेल तर महाराष्ट्रात मला कुठेही चालेल, ज्यात माझी स्पर्धा कमी असणार आहे, माझ्या कॅटेगरीची स्पर्धा कमी असणार आहे, मला मिडियम लेवल, मला सरासरी मार्क्स आहेत पण त्यात माझं काहीतरी जमलं पाहिजे असं प्रत्येकाला वाटत असते. तर असे जे विद्यार्थी आहेत ते सुद्धा, अशा सर्व विद्यार्थ्यांना आपण आपला जे ग्रुप असणार आहे त्यावरती आपण तुमच्या जिल्हा आणि तुमच्या नावासहित आपण त्यात तुम्हाला मदत करणार आहोत. तुमच्या कॅटेगरी असे 4 गोष्टी आपल्याला महत्वाच्या असणार आहे. त्यानुसार आपण 1 बाय 1 सर्व विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मदत करणार आहोत. गुगल मीटच्या द्वारे 1-1 तास डेली आपण त्यावरती आपण काउन्सिलिंग करणार आहोत. तर त्यामुळे आपल्याला त्या ग्रुपला सुद्धा जॉईन व्हायचं आहे. ज्यांना असं वाटत आहे की नक्कीच आपला फायदा व्हायला पाहिजे तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जॉईन व्हायचं आहे. कारण पसंतीक्रम देणं हे अत्यंत महत्वाचं आहे, कारण 100च प्रिफरन्स आपल्या सर्वांसाठी राहणार आहेत आणि खाजगी संस्थांचे जे काही असणार आहेत विथ इंटरव्ह्यूचे ते 50च असणार आहे. म्हणजे अशा
याच्यातून आपण कुठेतरी नोकरी लागावं, कारण आतापर्यंत आपल्या समोर आलेला तुमचा घास हा कुठेही जाऊ नये असं प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्याला वाटत असते. त्यामुळे आपल्या माध्यमातून स्नेही स्टार्टअप टीचिंग या चॅनलच्या माध्यमातून आपण आपल्यासाठी जे हेल्प करतो आहे ते हेल्प तुम्हाला घ्यायची आहे. एक मार्गदर्शनामुळे तुमचं लाईफ सेटल होऊ शकते, तुमचं जीवन चांगलं कुठे ना कुठेतरी चांगल्या वटणीवर आपण आणू शकतो. तर यासाठी आपण मदत करणार आहोत. त्यामुळं आपल्या सर्वांना विनंती करतो विद्यार्थी मित्रांनो की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणाऱ्या लिंकवरती जॉईन व्हायचं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ ही जी माहिती आहे तुम्हाला आवडली का हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.